हिंगोलीमध्ये दरवर्षीप्रमाणे कयादू महोत्सवामध्ये अनेक महिलांना बचत गटाअंतर्गत आपापले व्यवसायाचे प्रदर्शनी इथे मांडण्याची संधी उपलब्ध होते आणि त्यासोबतच या प्रदर्शनीच्या माध्यमातून त्या आपल्या प्रोडक्टच्या जे आहे प्रसार हा फार मोठ्या प्रमाणात करतात आणि यातूनच काही घटक असे माध्यमातून जे आहे सावित्रीबाई फुले या बचत गटाच्या माध्यमातून यांनी आतापर्यंत जो का त्यांची आजपर्यंत कमाई केली आणि ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शन घेतले त्यांचा आतापर्यंतचा अनुभव कसा होता तो आपण यांच्याकडनं जाऊन घेऊया. ताई, अगोदर तर आपल्या या विक्री कशी झाली, कसा आहे आतापर्यंतचा अनुभव? आतापर्यंत आज मिनी सरसचा 5वा दिवस आहे. आतापर्यंत माझ्या मालाची विक्री 15,000 रुपये झालेली आहे. आणि कसे म्हणजे आतापर्यंत आपण कुठे कुठे यापूर्वी प्रदर्शनी मध्ये गेलेले? मी यापूर्वी महालक्ष्मी सरस मुंबईला गेलेले आहे. बीकेसी ग्राउंडला होतं ते. तिथं मी 25,000 चा माल नेलता. तिथं माझा 1,00,000 विक्री झालेली आहे तिथं. तिथं भरपूर डिमांड आहे माझ्या मसाल्याला आणि मिरची पावडरला. आणि आपली स्पेशल ही हळद. हिंगोलीची हळद ही प्रसिद्ध झालेली आहे तिथं. आपलं एक नाव मसाल्यांसाठी सुद्धा फार प्रसिद्ध हो. आहे. कृष्णापूरचा मसाला म्हटलं की तुमची आठवण केल्या जाते. तर काय मसाल्याची जादू आहे नेमकं? कारण मी स्वतः माझ्या हाताने बनवलेला मसाला आहे मॅडम आणि तो कांडपला कुटलेला आहे आणि ते शक्यतो मी चुलीवर भाजते म्हणजे स्वतः. आपण कुठल्याही मशीनीचा त्यामध्ये नाही, यूज नाही. करत नाही. नाही, नाही, नाही. आणि मिरची पावडर एकदम क्वालिटी आहे ती आणि तेजा मिरचीची पावडर आहे ती. देठ वगैरे काढून साफ करून केलेली पावडर आहे ती. चित्राज अभियानाचा कार्यक्रम होता मॅडम. त्या ठिकाणी माझी जवळपास विक्री 2 दिवसाची स्टॉल होती. तिथं जवळपास विक्री माझी 25,000 ची झाली. त्या महिलांनी माझं लोणचं, आंबा लोणचं, मिरची लोणचं, मुगवडी स्पेशल आणि काळा मसाला आणि येसूर मसाला हे एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केले, की त्यांना म्हणजे भरपूर प्रमाणात त्यांनी घेऊन गेले तिथून. त्यांच्याशी आपली चर्चा झाली. त्यांना माझं मिरची लोणचं आणि आंबा लोणचं भरपूर प्रमाणात आवडलं आणि त्यांनी मला जाता लोणच्याची ऑर्डर देऊन गेल्या. पण पॅकेजिंगच्या बाबतीत माझा थोडासा अनुभव कच्चा आहे. त्या बाबतीत त्यांनी मला काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग करून देता का म्हणून विचारलं. तरी आता गेल्यानंतर मला त्यांच्याकडून ऑर्डर येणार आहे मिरची लोणचं आणि आंबा लोणच्यासाठी. त्या उमेद अभियानामधून मला व्यवसाय कसा करायचा याच्याबद्दल माहिती भेटली. आमच्या तालुक्याचे सर, भुसकर सर, शुभम सर, देशपांडे सर, कटके मॅडम, पाईकराव मॅडम, धुळे सर आणि संचालक नामदेव केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय मी चालू केला. या प्रदर्शनी महोत्सवाचे मुख्य म्हटल्यावर सूत्रधार जे आहे नामदेव केंद्रे सर जे आहेत या महोत्सवाला मुख्य ते चालवतात आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून लाखो महिलांना आज स्वयंरोजगार उभा करता येत आहे, स्वतःच्या पायी उभं राहत आहे आणि आपलं एक वेगळं स्थान जे आहे त्या कमवत आहे की महिला ही चौकटीच्या बाहेर न निघता घरातही राहून सुद्धा आपल्या पायावर उभी राहू शकते, उंच भरारी घेऊ शकते. प्रदर्शन घडते याला सर्वच महिलांनी केंद्र संचालक जे आहेत नामदेव केंद्रे सर यांचे आभार व्यक्त केलेले आहे. मी मराठीसाठी हिंगोली पल्लवी अट्टल.